कुठं न्यायचं आहे? वरून राईट म्हणजे चला कुठं न्यायची आहे? तो गाडी हॅलो आले हे दिसून म्हणजे पोट आपलं ताता दिसते का? ताता आलेच असं राजा मग लाईट लागली असेल तर पळाली असं तिकडूनच येते. लय उखडला का मग खाल्ली असं मग सशा किशाने असेल बहुतेक मग डुकरच आता त्याला डबल करंट द्यायला लागते. आता त्या साईडनं द्यास लागते पुढं आपल्याला म्हणूनच आहे ते लिस्ट घेऊन राहिला. तरी तुला सांगतो मेले नाही आहे ना? बरोबर तुम्ही खाली उतर आले का? ते समोर कुणी पण लावलं त्याने इकडून लावलं इकडून त्याने काय म्हणा ती आहे ना ती पर्यंत नाही म्हणा अर्ध सरळ नेल्यापेक्षा बरं पाहू दे कसे सांगते तिथं याच्या हिशोबाने. तुम्ही खाली उतर का? सगळ्याचे फोटो आले पाहिजे इथं सांगू द्या इथं सोनी घातली गेले म्हणते एंट्री असं आहे. आता असं इथं दाखवा का काय खरंच आहे आता तुम्हाला सांगा लागते खाली प्रशांत भाऊ लक्ष ठेवता. मुख्य आयोजक साहेब कोण राहिलात? ये प्राइमरी हैंडलिंग के हैं. तो यहाँ पे पौधे भी मिलते हैं यहाँ पे भी. कहाँ नीचे काउंटर वगैरह मिलेंगे काउंटर पे. इसका जो प्रोसीजर होता है बनाने का ये आपको पता होगा कि ये पहले ऐसे बॉटल में बनाते हैं. ये होता है पूरा 6 महीने का. जी 6 महीने इसमें रहेंगे. इसके बाद में इसको निकाल के लगाएंगे यहाँ पे. इसको बोलते हैं प्राइमरी हैंडलिंग. और यहाँ पे रहेगा ये 1.5 महीने तक. तो सेम इधर 6 महीना यहाँ पे 6 महीना. एक बार टिश्यू मल्टीप्लाई रूटिंग उसको करके इसको यहाँ पे रखा जाता है. उसके बाद में इसको लगाया जाता है ग्रीन हाउस में. इसको बोलते हैं प्राइमरी हैंडलिंग. ठीक है. उसके बाद में सेम प्रोसीजर है पोमोग्रेनेट के लिए. ये अनार का है पौधा जी. वो अपना बनाना है. भगवा ये वाली या. और ये कौन सी? वो G9 ग्रैंड 9. ये कोई रजिस्टर्ड वैरायटी है क्या? जैन इरिगेशन का ही? नहीं ये तो बाहर का है वैरायटी. लेकिन कोई भी बना सकता है उसको. ये अपना ही नाम दिया हुआ है. ये जैन का G9 जैन कंपनी. G9 वो वैरायटी का नाम है. कोई भी बना सकता है उसको. सेम है ये टिश्यू कल्चर अपना स्ट्रॉबेरी का. स्ट्रॉबेरी हाँ. इसको थोड़ा ये चाहिए क्लाइमेट ठंडा चाहिए तो इसलिए ये सिर्फ सब तरफ नहीं आता. जैसे महाराष्ट्र में महाबलेश्वर आता है. नहीं हमारे शाहजहाँपुर में भी लगा हुआ है. हाँ लगाते हैं लोग अभी. इसमें अलग अलग प्रकाश चौहान अभी लगा हुआ है. तो अभी लगा है वो भी लगा रहे. लास्ट ईयर भी था उधर. अच्छा हाँ. तो ये सेम वही है. स्वीट चार्ली वैरायटी का नाम है. मीठी होती है वो. ये तो वही है. वही है सेम. इसका क्या वैरायटी अलग है क्या? ये सेम ही है. रखा है वहाँ पे सेम. फिर ब्लैक पेपर कॉफी जिंजर सब इसी प्रकार से बनाया जाता है. सर सबका प्रोसीजर सेम है. पोटैटो का भी दे रहे हैं? पोटैटो को भी देता हूँ मैं. दिखाता हूँ आपको. मोमो का जो टिश्यू का वो स्टार्टिंग कहाँ से वो कैसे लेते हैं थोड़ा सा वो समझा दीजिए. सेम ही है. ये देखो इसका पोमोग्रेनेट का. अच्छा ये क्या अभी उसको क्या इसका कोई भी एक टिश्यू स्टेम से भी ले सकते हैं, लीफ से भी ले सकते हैं, रूट से भी ले सकते हैं. अच्छा. किसी पार्ट का भी टिश्यू उससे भी ये मल्टीप्लाई हो जाएगा. टिश्यू कल्चर मतलब उसका कोई भी पार्ट प्लांट्स का कोई भी. 6 महीने सभी में 6 महीने प्रोसीजर. 5-6 महीने. टिश्यू जो आप कलेक्ट कर रहे हैं वो डिसीज फ्री रहेगा? डिसीज फ्री मदर प्लांट जो रहेगा उसी से लेंगे. उसके बाद में भी अगर डिसीज आता है तो वो बैच ही खराब हो जाएगी. वो आगे जा ही नहीं पाएगा. क्योंकि इसमें डिसीज फ्री प्लांट रहेगा तभी वो ग्रो हो पाएगा. अगर उसमें डिसीज आता भी है
वो पूरा काला पड़ जाएगा और सब पौधे खराब हो जाएंगे, तो उसको वैसे भी फेंक देंगे। जो आपके पास आता है वो 100% डिसीज फ्री होता है, डिसीज फ्री रहेगा तभी वो आगे बढ़ेगा। सबका सेम प्रोसीजर है। आइए, तो ये होगा अपना ये 6 महीने और वो 1.5 महीना। उसके बाद में फिर उसको ये जो प्लांट्स है उसको लगाते हैं यहाँ पे, ये बड़ी ट्रे में फिर तो ये होगा बड़ा ट्रे और इसको बोलते हैं सेकेंडरी हार्डनिंग प्लांट्स। तो अभी ये रेडी है फार्मर को देने के लिए। तो अभी इसका टोटल एज होगा, अभी इसका ये प्लांट का एज है 10 महीने। अभी ये 10 महीने का प्लांट है। तो फसल कितने महीने की टोटल? वो तो लगाने के बाद उसका एज पकड़ते हैं हम। फिर कितना मतलब वो उसके लगाने के बाद 10-11 महीने में आपको आ जाएगा। इसमें टेम्परेचर क्या है? टेम्परेचर का कोई इशू नहीं, ज्यादा टेम्परेचर नहीं होना चाहिए। वैसे तो जलगांव में भी ये लगता है आपको। नहीं, हमारे एमपी में जैसा अभी ठंड बहुत है, तो ठंड इसको ज्यादा 12 डिग्री से कम जाएगा, हमारे यहाँ 40 के ऊपर 38 के ऊपर जाएगा तो प्लांट थोड़ा उसका यील्ड कम मिलेगा आपको, गर्मी क्वालिटी भी भी अगर खराब ज्यादा होगी। लेकिन फिर भी यहाँ पे 48 जाता है, 48 डिग्री। फिर भी हो रहा है, फिर भी केला होता है। हाँ हो रहा है। ये पर प्लांट क्या रेट? अभी 19 रुपीज प्लस ट्रांसपोर्टेशन आपको जो लगेगा वो जी 20 रुपये 19 केला 19 सर 14, 16, 15 कसला केळीचं का? हाँ नाही 19 रुपये केलं 19 जागेवर आधी वाहतूक खर्च मतलब कितना वाढला रुपए का एक पौधा? 90 क्या नहीं 19 रुपए का, वही 19 का एक। ठीक है, वो 20 रुपए के आसपास पड़ जाता है वहाँ पे। और उसके इंडियन वैरायटी, साउथ इंडियन, दक्षिण भारत की जो होती है, तो ये सब देसी वैरायटी। ये रेड बनाना है, इसको जो बंच लगता है वो भी रेडी होता है, जो लुंगर लगता है वो भी रेडी होता है इसका। कवर सर त्याचं काय किंमत आहे? 20 रुपये 20 रुपये आणि त्याचं मार्केट याला सध्या तरी मॉलला आहे, मॉललाच लोकल मार्केटला ही लोकल पण पिकवली जाते का आपल्या याच्या आपल्या याच्याप्रमाणे ही पण पिकवली जाते का? हाँ। का काय भाजीला बिजीला नहीं नहीं नहीं, ये अलग है। तो ये रेड बनाना है, ये खाने के लिए है, ठीक है। तो ये अभी मॉल के लिए ज्यादा चलता है क्योंकि महंगा मिलता है, इसलिए हर कोई इसको नहीं लेता है। तो ये लोकल में नहीं ज्यादा बेच नहीं सकते केला इसके। हाँ वही उसका रेड बनाना का ये जो अलग की जो छोटी छोटी आती है, छोटी केली, ये सबसे ज्यादा महंगी बेची जाती है। ये 70 रुपये 80 रुपये केजी या 100 रुपये केजी तो कंज्यूमर को मिलती है। तो ये भी 10-12 महीने का है और इसको 10-12 किलो का लुंगर लगता है, लेकिन महंगी बेची जाती है ये। और ये भी 1 साल में निकल जाता है। मार्केट अच्छा है क्या? मार्केट बढ़िया है इसको। ते कितीचा पडतात ते? 20 रुपये दे सके, सगळे 20 20 रुपये सके। और उसमें आपने जो बोला सब्जी वाली है, तो ये वैरायटी है सिर्फ सब्जी है। तो इसका केले का सिर्फ सब्जी बनाया जाता है, बाकी इसको पका के कोई खाता नहीं, सब्जी डायरेक्टली सब्जी। जैसे हम आलू की सब्जी करते हैं तो वैसे इस प्रकार की इसकी भी सब्जी होती है। और ये उड़ीसा सब्जी के स्पेशल हाँ, इसका नाम है बंतल। हिंदी बंतल भाषा वैरायटी हिंदी भाषेत सर्व का? तो इसलिए ये सब्जी की वैरायटी है। ये उड़ीसा में, पश्चिम बंगाल और आसाम वगैरह में ज्यादा चलती है। अब आसाम में जाएंगे तो हर घर के पीछे आपको इसका एक पौधा दिखेगा, हर घर के पीछे। भेटते ना बुकिंग ये खाने के लिए नहीं है, इसके चिप्स बना के इसको बेचा जाता है। और यूरोप मार्केट में इसकी बहुत ज्यादा डिमांड होती है, तो लोग आजकल ये भी लगा रहे हैं। अपने महाराष्ट्र में भी हो सकती है या और आपके एमपी में भी हो सकती है, ज्यादा करके साउथ इंडिया में होती है ये। तो ये सब प्राइमर है, सेकेंडरी हार्डनिंग के प्लांट से। उसी प्रकार ये सेकेंडरी हार्डनिंग के प्लांट से जो रेडी है फार्मर को देने के लिए, ये अनार के रेडी टू डिस्पैच। किती कटर आहे? 8 सगळे 8चेच आहे। आता हे अवेलेबिलिटी नाही म्हणले मला 6 महिन्याचं वेटिंग आहे अजून। बॅच फेल गेली का मागाची? फेल नाही गेली, मागच्या वर्षात पूर्ण प्रोडक्शन प्लॅनच हे झालं, डिस्टर्ब झाला सगळं हाई टेम्परेचर नंतर, त्याच्यामुळे नहीं बनना। ये 40 रुपए का मिलता है, उसके बाद में आपको इसका जो खर्चा है ट्रांसपोर्टेशन वो अलग 40 रुपये से ना। हाँ। तो आप जो बोल रहे थे आलू का बना रहे, तो आलू का हम ऐसा टिश्यू कल्चर प्लांट्स बनाते हैं जी। ये प्लांट्स फार्मर को नहीं देते, प्लांट्स बना के इसको लगाते हैं ऐसे एरोपोनिक्स में, आपको नीचे देखने को मिलेगा। उसको हवा में जो है वो आलू लगेगा, उसको हार्वेस्ट करके खेत में लगाएंगे 3 बार, और तीसरी बार जो आलू निकलेगा ये साइज का या इससे बड़ा साइज का, वो फार्मर को देंगे लगाने के लिए फील्ड में। तो उससे फिर उसको ज्यादा फायदा होगा क्योंकि इसमें यील्ड ज्यादा है और इसमें काफी सारी वैरायटी है, 60 दिन से लेकर 90 दिन तक। और इसका सीजन खरीफ और रबी का होता है। ये जून जुलाई में लगा सकते हैं, बाद में अगस्त सितंबर अक्टूबर में भी लगा सकते हैं। अक्टूबर में सर। हाँ, तो आपका अक्टूबर का है, तो इसके क्लाइमेट के हिसाब से अलग अलग वैरायटी जो फर्स्ट वीक सितंबर लास्ट वीक में या
सेकंड थर्ड भी देखो वो तो नीचे बता जो महाराष्ट्र में जो चलता है वो तो ज्योति और पुखराज दो ही वैरायटी ज्यादा ज्यादा दोनों भी खाने की है। हमारे यहाँ भी पुखराज तो पुखराज का जो सीजन है वो अगस्त सितंबर अक्टूबर तक लगा सकते हैं। और बहुत है। ज्योति भी है। और ज्योति का जो जून जुलाई का है ये सब प्रोसेसिंग की है जिससे चिप्स बनाए जाते हैं। हाँ है, ये भी लगता है। हाँ तो ये भी आपके यहाँ पे लगता होगा। सोना चिप्स 1 हाइड्रोपोनिक सोना टू फ्राई सोना लाल पानी भी नहीं है, टोटली हवा में है वो। खेत में लगा। और अभी इसका जो है टिश्यू का अभी जिंजर भी आया है कंपनी का फर्स्ट टाइम। इस साल से जिंजर भी मिलना शुरू हो जाएगा। उसके बाद में हल्दी भी है और इसमें अलग अलग 2 वैरायटी है और इसमें भी 2 वैरायटी है जिसमें 6 महीने में और एक 9 महीने में निकलती जाती है। तो ये भी आपको इस साल से मिल जाएगा। सर एक कंद लगाएंगे G1 फर्स्ट जनरेशन, उसको फिर से लगाएंगे, उसका निकाल के उसको लगाएंगे, वो होगा G2, उसको फिर से लगाएंगे और उसको जो आएगा G3 वो फार्मर को देंगे, थर्ड जनरेशन का फार्मर को देंगे। जब जाके उसको नहीं ये तो बहुत कम आता है ना ये क्वांटिटी और ये देंगे भी, बड़ा ये फार्मर को दे भी नहीं सकते, उनको प्लांटेशन कर ही नहीं पाएगा, उसको प्रैक्टिस ही नहीं है उसकी, ज्यादा केयरफुली करना पड़ता है। मार्केट नहीं आपको जो मिलेगा वो वही मिलेगा, बड़े साइज वाला ये तो मिलेगा ही नहीं। तो मार्केट वाला जो मिलेगा आपको या तो घर का हो सकता है जिसका कोई जनरेशन नहीं है, या तो आपको कोई कंपनी देगी जिसका वो जनरेशन वो भी आपको नहीं बोल पाएंगे कि 5th है 6th है 7th है। जितना कम जनरेशन रहेगा टिश्यू कल्चर बनाने के बाद उतना जेनेटिकली प्योर रहेगा, उतना ज्यादा यील्ड उसका अच्छा रहेगा। उसका हाईएस्ट यील्ड है सर आपके यहाँ पे मुझे मालूम नहीं कितना लिया, लेकिन हमारे नारायणगांव पुणे में एक फार्मर ने पुखराज का 17 मीट्रिक टन का यील्ड लिया है 17 एकड़ में, मतलब 40 क्विंटल। हाँ नहीं 17 मीट्रिक टन। हाँ तो 10 क्विंटल का 1 मीट्रिक एकड़ 170 हो गया ना। और इसका बताएगा हे हळद आहे, त्याच्यामध्ये आपल्या 2 व्हेरायटी आहे, सेलम आणि प्रगती। त्याच्यामध्ये आपलं आलं आहे माहीम आणि उराची व्हेरायटी त्याच्यामध्ये दोघांमध्ये आहे आणि ते 10 रुपयाला आहे। आता हे लोक 40-45 आहे, 40-45 आहे, आम्हाला काही लोक 110 पण सांगून गेले क्विंटल हळद सांगितली आहे। कच्ची असेल ती 110 कच्चीच ना मग, कच्चीच नाही 40-45 सुकं सांगतो ना मग। नाही आपण कच्चीच बोलतो, नंतर सुकवल्यानंतर समजा प्रक्रिया केल्यानंतर तर त्याच्यामध्ये लोकांनी मग समजा जर तुमची 110ची प्रॅक्टिस आहे, स्किल तुमचं तेवढं त्याच्यात आहे, त्याच्यामध्ये 30% नक्की जास्त यायला पाहिजे म्हणून टिश्यू कल्चर। आगे आप उधर चलेंगे 100 नाही आहे ना आगे ठीक है, कारण डिसीज फ्री आहे, बरोबर आहे, जेनेटिकली प्युअर आहे, ट्रू टू टाईप आहे आणि एका वेळेस एकसारखी होते, सडण्याचं प्रमाण तुम्हाला। हां पण पेरूला दिला त्यावेळेस तो फ्री दिला होता तेवढ्यासाठी। ट्रान्सपोर्टिंग 22 रुपये पडली होती सर मला त्याची। हां तुम्ही तर ट्रान्सपोर्टचं तुम्हाला झालं सर कुठं हिंगोलीला। माझं सर सर्व प्रोमो स्वीट ऑरेंज आणि 9ची आपण स्वतःने किंमत प्रगती 6ची, प्रगती 6, सेलम 9, सेलम 9 9 रुपयाला 1000 गाडी भाडं होतं। ड्युरेशन कालावधी म्हणतो 9 महिने 9 महिने 6 महिने। ठीक आहे, प्रगतीचं यील्ड कमी असेल ना मग मग त्यानुसार यील्ड कमी राहील 6 महिने। पण तिथं पाण्याच्या अडचणी काय आता इथं तुम्हाला दाखवायला नाही अशी, पण ते 2 बनवतो आपण तिथे। ही आपलं ब्लॅक पेपर काळी मिरी आहे, हे कुठे येते सर म्हणजे हे तसं पाण्यामध्ये तर 100% येतेच आहे। आपल्या ही शेड लविंग क्रॉप आहे। आपल्याकडे आणायचं म्हटलं जर तुम्ही म्हटलं लावतो तर तुम्हाला पानमळे माहिती आहे ना, पानमळ्यासारखं वातावरण तयार करायचं तुम्ही चालवू शकता, कारण हे पॅरासाइट दुसऱ्या झाडावर चढतं आणि याला तेवढी सावली आणि ह्युमिडिटी जास्त लागते। तर तुम्हाला दाखवतो आपल्या इथे सुद्धा त्याला लागलेली आहे बऱ्यापैकी ओपन फील्डमध्ये चांगली मिरी। इतकं नका जाऊ, शेतकऱ्याला सोपं पाहिजे साहेब, प्रयोगशील शेतकरी आहे, आम्ही बघितलं। आता लोकांनी ॲपल लावले, अवघड होतं, भरपूर अवघड, शक्यच नाहीये, पण सक्सेस नाहीये, पण लावलं की नाही कमी प्रमाणात तर हे सक्सेस आहे कमी कमी तशा पद्धतीने। ठीक आहे, सक्सेस नाही हे आपलं कॉफी आहे, हे सुद्धा पूर्ण केरळ, आपल्याकडे अजिबात नाही। आपल्याकडे छोटं डेव्हलप केलं होतं, छोटं सीड अजूनही सीड मिळतं, त्याला ट्रू टाईप सीड म्हणतात, हवेतले काढलेले, म्हणजे आपल्या वटाण्याच्या आकाराचे। तर ते आपण शेतात लावतो, ते कंपनी बनवते, ते शेतकऱ्याला देत नाही, शेतकऱ्याला देतो मोठा बटाटा। आणि हे किती जाते पोटॅटो? हे 34 रुपये किलो होतं यावर्षी शेतकऱ्यांना लावण्यासाठी, कारण खायचा बटाटा 40 रुपये किलो चालू आहे सध्या। हे आपल्या टिश्यूची चांगली तेवढं उत्पादन चांगलं। तुम्ही समजा जळगावला जरी लावण्याचा प्रयत्न केला तर येऊ शकते, तिथं पण येऊ शकते, पण ती क्वालिटी तेवढी यील्ड येणार नाही, त्याला स्ट्रॉबेरी लागणार, बरोबर आहे, पण ती क्वालिटी असणार नाही, ती गोडी असणार नाही, ती किपिंग क्वालिटी असणार नाही। लागते।
गादी वाफ्यावर लावल्या गेलं पाहिजे. जमिनीची निवड मध्यम काळी ते त्याच्यापेक्षा खाली म्हणजे हलकी. भर काळीची तुम्ही निवडूच नका. काळी माती असेल तर लावूच नका. आणि समजा काळी मातीमध्ये सुद्धा लावलेलं तुम्ही बघितलं असेल तर त्याच्या मागे आहे की त्याला अजून जास्त उंच बेड करावा लागतो. म्हणजे तो बेड 2 फुटाचा उंच असला पाहिजे आणि 4 फुटाचा रुंद असला पाहिजे कमीत कमी. तर या पद्धतीने प्रॅक्टिस करा की 2 फूट उंच आणि 4 फूट रुंद बेड करा. तुम्हाला जे काही शेणखत सगळं टाकून त्याच्यामध्ये तो बेड प्रिपरेशन झालं की त्याच्यावर रोपाची लागवड करा. पहिल्या दिवसापासून डबल लॅटरल ठेवा. इन लाईनच. भलाही मधलं पाणी वाया गेलं तरी चालेल कारण अंतर आपलं 10 फूट आहे 2 रोपांमधलं. ते जाऊ द्या. तेवढ्या वेळासाठी तुम्ही झेंडू सारखी कुठली पिकं घ्या ज्याने नेमॅटोड कंट्रोल होईल तुमचं. बरोबर. ते एक काम करा. झाडाला पाणी अत्यंत कमी लागतं हे लक्षात ठेवा. आपण कोरडवाहूला बागायती करून टाकलेलं आहे इरिगेशन देऊन. पण त्याच्यामध्ये आपण काय करतो एवढं पाणी देतो मग त्याच्यामध्ये झाडाची वाढ चांगली होते पण मुळ्यांचा विकास होत नाही आणि मग ते रोगाला बळी पडायला लागतं आणि तिथनं फ्युजेरियमची सुरुवात होते. मर रोग ज्याच्यामुळे आजपर्यंत डाळिंब संकटात आलंय. आता फ्युजेरियम हा सॉइल बॉर्न डिसीज आहे. जमिनीतून येणारा तो येणारच कमी किंवा जास्त लवकर किंवा उशिरा. आपलं तो तेल्या रोग तेल्या हा नंतर येतो. तेल्या हा नंतर येतो फळावर काडीवर. पण टिश्यू कल्चर घेतलं तर तेला येण्याची शक्यता कमी कारण हा डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल आहे. तुम्ही जे गुटी लावता आता गुटी कुठं तयार केला जाते जे झाडं खराब होत आली त्याच्यावर गुटी बांधून ते तुम्हाला विकल्या जातात. चांगल्या झाडावर कोणी गुटी बांधणार नाही. जिथं उत्पन्न मिळते क्वालिटी चांगली आहे तर कोणी त्याच्यावर गुटी बांधणार नाही. म्हणजे रोग तिथे येण्याची शक्यता आहे. टिश्यूमध्ये तो नाहीये. मर रोग जो आहे हा तुम्हाला साधारण एक बऱ्याच वेळा तो 7-8 महिन्यापासून पुढे दिसायला लागतो किंवा फळं आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात दिसायला लागतो. त्यावेळेस झाड कमजोर पडतं फळं असल्यामुळे. तर त्यावेळेस मर रोग हा जमिनीतून येतो पाण्यातून येतो आणि तो त्याची ती बुरशी आहे फ्युजेरियम ही त्या दोन्ही याच्यातनं येते. तिला जमिनीत कंट्रोल करा आणि त्याला एकच उपाय आहे जैविक बुरशीनाशक. तुम्ही रेडोमिल ट्रायकोड ही जे आहे रेडोमिल सोडा बायोटिक सोडा तो कंट्रोल होणार नाही. पण ट्रायकोडर्मा विरिडी आहे चांगल्या कंपनीचं घ्या. कॅनबायोसिस आहे मायक्रोबॅक्स आहे झायडेक्स आहे झॅटिक्स आहे. अशा चांगल्या कंपनीचं साधारण 2 महिन्यातून एकदा जर तुम्ही ट्रायकोडर्मा सोडलं तर तुम्ही 100% मर रोगाला वाचवू शकता. कारण एकदा का मर आला ना मग तो कठीण आहे. मग तुम्हाला झाडं ते गॅपनं पडत जातात आणि पूर्ण गॅप पडला की आपल्याला बाग ठेवता येत नाही. त्याच्यावर तो एक उपाय. लहान होऊन जाते नाही झाड मरायला लागतं ना. नाही आता आम्ही एरिया वाईज मी पुण्याला असतो. म्हणजे समजा तिकडे लावलं तर तुमच्याकडे वेगळी माणसं आहे ना. मी पुणे एरिया पाहतो. तुमचे लोक करतात ना काही. हा करतात तसे करतील. आणि डिस्टन्स सगळ्यात चांगलं स्टँडर्ड अंतर 12x10. 12 फूट असं ठेवा 10 फूट असं ठेवा. लोक 11x8 करताय. बरोबर 6 पर्यंत पोहोचले. त्यांना असं वाटतं एवढं वर्ष टिकणारच नाहीये. कधी तेल्या येईल आणि कधी मर येईल सांगता येत नाही. लवकर लावू लवकर उत्पन्न घेऊ आणि 6 वर्षामध्ये संपवून टाकू. कारण आजच्या तारखेला डाळिंबा एवढा पैसा कोणत्याच पिकातून नाहीये. एकरी 15 लाखापर्यंत लोक लाईफ याचा 20-30 वर्ष काहीच अडचण नाही. कटिंग वगैरे करावं लागेल. सारखी छाटणी करावी लागते. टिश्यू कल्चर घेतले तर दर 2 महिन्यात छाटणी करावं लागते. पहिली छाटणी म्हणजे बहार धरण्यापर्यंत आणि त्याच्या वर्षी मात्र पण एकदाच छाटणी. मग एकदा फळं घेतल्यानंतर मग 2 वर्षातून तुम्हाला एकदा त्याचा बहार आणि एकदा तुम्हाला हार्वेस्टिंग करता येईल. 14 महिन्यानंतर तुम्ही बहार धरू शकता. 18व्या 20व्या महिन्यापर्यंत तुम्हाला पहिलं उत्पादन हातात पडून जाईल. चांगलं उत्पादन कोण्या वर्षापासून येऊ शकतं आपल्याला? 14 महिने स्टँडर्ड आहे समजा. तोपर्यंत तुमची झाडाची वाढ चांगली होऊनच जाते. जर तुम्ही दर 2 महिन्याला प्रूनिंग केली आणि खतं 100% ड्रीप मधनं दिली तर विकास चांगला होतोच त्याचा. नाही कसं आहे झाडाची हाईट आणि ग्रोथ वगैरे चांगला आहे. एरिया चांगला जर आला ते फळाची संख्या वाढू शकेल ना. तर ते सांगतो ना. ते 14-15 महिन्यापर्यंत ते झालं डेव्हलप होईल काय? 12 महिन्यात डेव्हलप होऊ शकतं. 12 महिन्यामध्ये झाड तुम्हाला एवढं दिसेल तिथं. अच्छा. तर 14 महिन्यातही दिसेल. हो का. त्याला किती फळं येऊ शकेल समजा? आता त्याच्या वयानुसार आणि त्याच्या कॅनॉपीनुसार तुम्ही सुरुवातीला 20-25 फळापेक्षा जास्त जायचं नाही. ते स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. कमीत कमी बेस्ट म्हणजे जे प्रोडक्शन आहे आपला 3 ते 5 टन आहे. 3 ते 5 टन पहिलं हार्वेस्टिंग मध्ये. अच्छा. एक झाड बरोबर आहे. म्हणजे 25-30 फळं तुम्ही तेवढी ठेवली पाहिजे झाडाच्या विकासानुसार. आणि झाडं खराब होण्याचं सगळ्यात मोठं कुठलं कारण असेल तर सुरुवातीला एवढी आपण फळं ठेवतो झाड एवढं वीक करून टाकतो आपण ते ऑटोमॅटिक रोगाला बळी पडतं. क्षमतेपेक्षा जास्त तुम्ही जर केलं आणि हे होतच शेतकऱ्याकडनं चुकून कारण त्याला फुलं भरपूर लागतात. तो त्याचा गुणधर्म आहे. प्रचंड फुलं लागतात. आपल्याला वाटतं आता एवढं सेटिंग झालंय आता हे कशाला कमी करायचं. एवढ्या वर्षी घेऊन टाकू पुढच्या वर्षी बघू. पहिल्याच वर्षामध्ये आपण त्याचं आयुष्य कमी करून टाकतो पहिल्या पिकामध्ये. तर ती काळजी घेतली पाहिजे.
नाही तर डाळिंबासारखं पीक नाही आहे सर. त्यांना अर्थकारण खालून जे बदललाय सर. तुम्ही बघा ना, मी विदर्भात राहिलो आहे 25 वर्ष. नंतर इथला जन्म आहे जळगावचा, आपण काम करतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये. विदर्भात सगळं बघितलंय, पूर्ण एरिया पाहिला, सगळं बघितलंय मी. मेकर, डोंगराव, मलकापूर, बुलढाणा, अकोला राहिलोय, अमरावतीला शिकलोय. कुठे? बीएससी ॲग्री. मी BSc ॲग्री शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेज. माझे 98चा पासआउट आहे. कधीच आहे तुम्ही? 98 पासआउट आहे माझं. मी 1990 पासआउट झालो आणि 94 MSc झालो. माझं 94चं रजिस्ट्रेशन होतं आणि 98चं पासआउट आहे माझं. मी के सिरीज आहे माझी एस सिरीज होती. त्याच्यामुळे सगळी आयडिया आहे तिकडची. जे खालून फुटवे निघत राहतात ते सगळे काढून टाकायचे. एक फूट झाड खोड ते कसं मोकळं ठेवता येईल पहिल्यापासून प्रॅक्टिस तशी करायची. लावाचा विचार आहे साहेब. लावा ना. हो, आपला नंबर आणि नाव सांगा साहेब. तुषार जाधव 94 22 77 49 33 49 33. तुम्हाला तिकडे येऊन तर नाही, पण 94 22 77 49 33 फोनवरनं मी मदत करेल तुम्हाला. मला माहिती बेसिक. ये नागपुर संतरा हो, ये नागपुर. ये मौसम्बी में 5 वैरायटी होती है दादा. ये जो हैमलिन, वेस्टा, प्यारा, वैलेंशिया मतलब नाम से होती है. ये क्या है फर्क होती है इसमें. ये जेएसपो 1 और 2 होती है ना, वो एर्ली बोलते हैं हम. एर्ली मतलब ये फ्लावरिंग से हार्वेस्टिंग तक 8 और 9 महीने में कंप्लीट होती है. ये मीडियम साइज होती है, सीडलेस होती है, जूस कंटेंट ज्यादा होती है. मिड मतलब क्या है 9 to 10 ये 9 महीने 10 महीने के कंप्लीट होते हैं. ये जेएसपो 4 और 5 क्या होती है, ये लेट बोलते हैं हम. लेट मतलब 1 साल होती है. 1 साल ये कंप्लीट होने के बाद फ्लावरिंग से हार्वेस्टिंग तक. ये लेट वाला में ये वजन ज्यादा होती है, साइज भी ज्यादा बड़ी होती है. ये पूरा सीडलेस मौसम्बी है. सीड नहीं है ना उसमें. सीड 1 और 2 बीज मिलते हैं. क्या ये सीड होंगे तो क्या दिक्कत होती है, ये जूस करने के टाइम पे लिमोनिन कंटेंट होती है ना. ये सीड में क्या होती है, ये टेक्निकली बोलेंगे तो लिमोनिन होती है. लिमोनिन हमको खराब टेस्ट होती आती है, सोर टेस्ट है. ये पूरा सीडलेस है हमारे पास. इसका कॉस्टिंग कितना? अभी 260 रुपये नहीं 300 होती है प्लस ट्रांसपोर्ट. इसका भी संतरे का भी. और ये है ना, ये रूट स्टॉक है सर. ये रूट स्टॉक है. रंगपुर लाइम, वाल्कोमेरियो, आल्मियो यूज करते हैं हम. ये 3 साल का पौधा है. ये ग्रो करने के बाद इतना स्टेज आएंगे तो 3 महीने होती है. 3 महीने के बाद हम ये 2 लीटर कप के ट्रांसफर करते हैं. 2 लीटर कप ट्रांसफर करने के बाद ये 5 साल का पौधा है. 5 साल के पौधा ये इधर हम माइक्रो बडिंग करते हैं. माइक्रो बडिंग मतलब इधर से बड लाती है, इधर इंसर्ट करते हैं. बस ये है ना, ये सेट होती है. ये है ना, हे टिश्यू कल्चरचं पूर्ण सांगून राहिले कसं कसं करते. तर आपले लोक कुठे गेले. ये देखो दादा, इधर सेट कर रहे हैं. सेट किया. ये हम इधर से ट्रांसफर करते हैं. ये 1 साल का पौधा है पूरा. 1 साल का ये प्रोसेस है. ये अम्बा में क्या करते हैं हम, ग्राफ्टिंग करते हैं. ये देशी रूट स्टॉक होती है ना, देशी रूट स्टॉक में ग्राफ्ट करते हैं हम. हमारे पास है सोनपारी है, जम्बो केसर है, केसर है, मल्लिका है, अल्फांसो है. रेट 300. केसर भी 300. थोड़ा हाँ सर. क्या सर केसर. हाँ, आपकी उधर बगल में गेट होती है, उधर मिलते हैं. एक और ये इसका आम का क्या प्राइसिंग जाता है? 300. सभी का भाग है. कौन सा है? में 3 होती है सर. हमको रंगपुर लाइम ज्यादा यूज करते हैं. रंगपुर लाइम आपको पता है. इसके बाद ये वाल्कोमेरियो और आल्मियो यूज करते हैं. 50 पैसे ज्यादा लगता है बीडी कप में. इसके लिए इसमें क्या है ना, रूट डिस्टर्ब नहीं होता, ट्रांसप्लांटिंग के लिए इजी हो जाता है. और रूट बॉल डिस्टर्ब नहीं होता तो मोटिलिटी रेट कम हो जाता है. मारने वाले पौधे नहीं रहते. उसको क्या बोलते हैं? नेट बीडी कप. बीडी कप बायोडिग्रेडेबल कप. बायोडिग्रेडेबल. ये ऐसा भी देते हैं. इसको 17 रुपए, इसको 50 पैसे ज्यादा लगता है. बट इससे मतलब लेबर तो इतना ख्याल से नहीं रखते इसकी वजह से. अच्छा, ये 17.5. हाँ. वाह.
कंपनी किती लोकांना रोजगार देते सांग. हो ना. हां जैन गिल्स वेळ पा माहिती मायपूर जायला आताच नोकरी सोडते. भविष्य नाही आहे खालाच. रेटच्यामुळे. हां रेटमुळे नाही, लेबर प्रॉब्लेम जास्त आहे. बस तुम्ही खऱ्यावरच राहा. किती गाडी आहे. एवढं कसं काय हेवी पाईप ते सांगितलं ना मी आलो ना पाईपात जाऊन सने अंदर. बंद राहिलं. आपला इथं ऑटोमेशन डेमो प्लॉट आहे. ऑटोमेशन काय तर आपण शेती एका जागेवरनं कंट्रोल करतो. जसं वाल चालू करायचा आहे, बंद करायचा आहे, खत द्यायचं शेतामध्ये, पंप चालू करायचा आहे, तर रेग्युलर जे वाल असतात आपल्या शेतामध्ये ते आपण अशा प्रकारचे वाल बसवतो. याला आपण सोलनाईट वाल म्हणतो किंवा इलेक्ट्रिक वाल सुद्धा म्हणता येईल. त्याच्यानंतर हा कंट्रोलर आहे. कंट्रोलर हा ॲप बेस असल्यामुळे जगात कुठूनही आपण आपल्या शेताचं नियोजन करू शकतो. आपण काय करतो आता ॲटो स्विच लावतो शेतात किंवा मोबाईलवरनं फोन लावला तर मोटर चालू होते. पण वाल चालू बंद होतात का? वाल आपण एक चालू करून येतो, जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत त्या एकाच प्लॉटला पाणी जात राहील. मग ते 4 तासही जाते, 6 तासही जाते. ह्या कंट्रोलरमध्ये आपण शेड्यूल करू शकतो प्रत्येकी प्लॉट वाईज किती वेळ पाणी द्यायचं. जर 8 तास लाईट असेल तर आपण 4 प्लॉट आहेत तर 2-2 तास प्रत्येकी प्लॉट वाईज आपण पाणी देऊ शकतो त्याच्यामध्ये. हे आपण घरी बसून जगात कुठूनही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून वाल चालू बंद किंवा शेड्यूल देऊ शकतो की 24 तास लाईट आल्यानंतर किती वेळ चालू झाला पाहिजे, कुठला प्लॉट ते त्याच्यामध्ये नियोजन दिलं. एक टायमिंग दिला त्याला, सकाळी 7ला चालू व्हायचं आहे, तो सकाळी 7ला रन करणार आणि रेग्युलरली प्रोग्राम चालू करत राहणार. कॉस्टिंग किती जाते? कॉस्टिंग जाते 10 एकरला 3-3.5 लाख रुपयापर्यंत जाते फक्त ऑटोमेशन. आणि कमीत कमी किती जागेसाठी आपण करू शकतो? 1 एकर पासून तुम्ही कितीही करा पुढे, जसं केलं तसं आहे. आता 1 एकर करायचं म्हटलं तर 20,000 पण होऊ शकतं. आणि एकरी खर्च 10 एकरचा जर मी जसं सांगितलं 3-3.5 लाख रुपये, त्याच्यामध्ये कंट्रोलर, वाल, वायरिंग आणि न्यूट्रिकेअर मशीन. जर आपल्याला नुसते वाल चालू बंद करायचे असले तर 1-1.5 लाख रुपयात 5 एकरचं सुद्धा होऊ शकतं. फर्टिगेशन करायसाठी मग ते मशीन घ्यावी लागते. न्यूट्रिकेअर मशीन ते महाग जाते. ते पूर्ण युनिट केवढा होते तर मग 3-3.5 लाख रुपये 10 एकरला जाते तो बजेट. रिलीज झाल्यानंतर वाल ओपन होतो. म्हणजे प्रत्यक्षात दाखवण्यासाठी जिथं बोरवेल वगैरे असेल त्यासाठी घुमर वापरलं जातं. म्हणजे रेती त्या बोरवेलमधून किंवा विहिरीमधून रेती वगैरे येत असतील खळे वगैरे तर ते काढण्यासाठी हे घुमर आहे. परत तिथून काळी कचरा वगैरे असेल किंवा शेवाळा असेल ते काढण्यासाठी हा फिल्टर, सँड फिल्टर हा फुल्ली ऑटोमॅटिक आहे. म्हणजे घरी बसल्या तुम्ही ऑपरेट करू शकता. नंतर स्क्रीन हा स्क्रीन फिल्टर आहे सेमी ऑटोमॅटिक. त्याला फक्त हँडल फिरवा, खालचा नॉब फिरवा, क्लीन. ज्या वेळेस कचरा आला तेव्हा हा नॉब वरती येईल. म्हणजे जेणेकरून त्याच्यात घाण आली बाबा समजून घ्या, तेव्हा आपण आपल्या हँडल फिरवायचं आणि नॉब हे करायचं. आपण जे खतं देतो फर्टिलायझर ते एकत्र दिल्यामुळे डायल्यूट होऊन जातात. ते डायल्यूट न होण्यासाठी आपण हा न्यूट्रिकेअर काढलाय. NPK म्हणजे तिन्ही खतं तुम्ही एट ए टाइम देऊ शकता. आणि हा ॲसिड म्हणजे त्याचा pH मेंटेन करण्यासाठी हा ॲसिडचा टँक असतो मागे. हे 3 टँक आणि हा 4था ॲसिडचा. आणि ECPH पण मेंटेन होतो. म्हणजे EC जो असतो तो सुद्धा मेंटेन होतो याच्यात. हा फुल्ली ऑटोमॅटिक आहे. त्या कंट्रोलरच्या साहाय्याने ऑपरेटर घरून बसल्या करता येईल तुम्हाला. अशा प्रकारे हा न्यूट्रिकेअर आहे. राम राम सर्वांना. तुम्ही सर्वांनी वेळ दिल्याबद्दल जयनिकेशन स्वागत करते, आभारी आहे. मागच्या 50 वर्षापासून आपली कंपनी शेतकरी बांधवांना शेतासाठी जे काही वस्तू लागतात त्या कंपनी बनवते. PVC पाईप असेल, ड्रिप इरिगेशन, इनलाईन ऑनलाईन टिश्यू कल्चर, सोलर प्लंबिंग, ISI नॉन ISI ड्रिप, सँड फिल्टर, टिश्यू कल्चर सर्व कंपनी बनवते. याला काय म्हणतात काय माहिती सर आपल्याला? व्हेरी गुड. SDP पाईप म्हणतात. त्याचं 4G नंतर काय आलेलं आहे? व्हेरी गुड 5G आलेलं आहे. आतापर्यंत आपण PVC पाईप वापरत आलोय साहेब. ही त्याची पुढची वर्जन आहे. 100 इयर प्लस याची लाईफ आहे. जल जीवन मिशन नाव कोणी ऐकलंय? हर घर जल, जल जीवन मिशन 70% आपला SDP सप्लाय केलाय गव्हर्नमेंटला आपण.
20 mm पासून म्हणजे अर्धा इंची पासून 25 mm चा पाईप अशा खंडामध्ये फक्त आपली जैन बनवते. हा पाईप आपण चेन्नईला दिलेला आहे. समुद्राचं पाणी पिण्यासाठी त्यांनी वापरलेलं आहे साहेब, समजून घ्या. 100 year प्लस लाईफ आहे. म्हणजे आपण आज कधी लावून गेलो नातू पण तू दुसऱ्या जनरेशन आठवण करतील, आजी आजोबा चांगलं काम करून गेले होते त्यावेळेस आपण आलो, चांगलीच गोष्ट आहे. बरोबर आहे का? 2.5 kg प्रेशर पासून 16 kg प्रेशर बनवते. कारण का की सर्वांच्या जमिनी सारख्या नसतात. बरोबर आहे का साहेब? कोणा जमीन सपाटीला असतात, ग्रेव्हिटीला तर 4 kg ठीक आहे. साहेबांची डोंगरावरती चढ आहे, सिसो आहे. कंपनीचे लोक येतात, सर्वे करतात, कुठं 4 kg वापरायचे, कुठं 6 kg, कुठं 8 kg, एअरवॉल कुठं लावायचंय, बॉलवर कुठं लावायचंय, एनआरव्ही कुठं लावायचंय, सोल्युशन कसं लागलं गेलं पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये पाईपलाईन तुटणे, फुटणे, चिप होणे हा प्रकार होत नाही. बरोबर आहे का? त्याच्या 3 प्रकारच्या जॉईंटिंग असतात. टेलपीस टू फ्लॅंज, बट फ्युजन, इल्ट्रे फ्युजन जॉईंट. बट फ्युजन प्रकार असा आहे ज्याप्रमाणे घरात आपल्या ताई लोक स्वयंपाक करतात, चपात्या करतात तव्यावरती, आपल्याकडे हॉटप्लेट देतो कंपनी, त्याची ट्रेनिंग पण देते, जॉईंटिंग कसं केलं गेलं पाहिजे. हॉटप्लेट गरम केल्यानंतर 220 टेम्परेचरला गरम करते ती हॉटप्लेट, म्हणजे दोघी पाईप समोरासमोर चिपवायचे, त्याला म्हणतात बट फ्युजन जॉईंटिंग. आणि त्याची पुढची वर्जन आली आहे इलेक्ट्रो फ्युजन कपलर. कपलर दिलेला असतो, त्याच्यावरती बारकोड असतो, बारकोड, आणि त्याला स्कॅन करायचा, त्याला किती करंट द्यायचं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं करंट द्यायचा, ते ऑटोमॅटिक कपलर मेल्ट होतात, त्याला चिपकतात, त्याला म्हणतात इलेक्ट्रो फ्युजन कपलर. बरोबर आहे का? 20 mm म्हणजे अर्धा इंची पासून 110 mm पर्यंत कॉईल तयार होते. अखंडित कॉईल 200 मीटर, 500 मीटर, 1000 मीटरचे अखंडित विदाऊट एनी जॉईंट. आणि 110 mm म्हणजे 4 इंचीच्या वरची जी साईज आहे त्याचे 6 मीटरचे पाईप तयार होतात. 6 मीटर प्लेन पाईप. बरोबर आहे का? समजते साहेब? सर्वांना सांगा जैन गॅस, जैन शिवाय पर्याय नाही. जसा SDP पाईप आहे, हा जो बाजूचा पाईप कधी पाहिला तुम्ही? रस्ते क्रॉसिंग, रेल्वे क्रॉसिंग, सेवरेजेस वॉटर, टॉयलेट बाथरूम जे आपण सिमेंटचे पाईप पाहिलेले, बरोबर आहे का? हे त्यासाठी वापरतात. किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये वायरिंग असतात, 4-5 वायरिंग, 2 वायरिंग, ते साठी वापरतात. किंवा BSNLचे, एअरटेलचे जे केबल असतात, वायरिंग असतात, याला म्हणतात लिकेज कपलर, सरकता सॉकेट. समजा पाईपलाईन ब्रेक झाल्यावरती आपण हा वापरतो लिकेज कपलर. कोणी बाबूराव म्हणतात, कोणी लिकेज कपलर म्हणतात. रबर रिंग आहे ना, सॉलिड वाल्याकडे पण आपल्याकडे असतात, हे रबर रिंगचे आहेत. म्हणजे थोडं ग्रीस लावू शकतो, शॅम्पूचं पाणी लावू शकतो. बरोबर आहे का? ज्या ठिकाणी ब्रेक झालेलं आहे तेवढा पाईप पोर्शन कट करायचा, साफ करायचा. बरोबर आहे का? आणि पुशबॅक करायचं, एवढं मध्ये टाकायचं आणि इकडे परत मागे रिव्हर्स घ्यायचं. याच्यामध्ये सोल्युशन मध्ये पण आलेलं आहे, याच्यामध्ये छोट्या साईज पण आलेले. हा लॉंग लिकेज कपलर आहे, छोट्यामध्ये पण आपल्याकडे लिकेज कपलर आहे. मला एक विचारायचं सर, सर्वांना विचारतो मी, तुम्ही लिकेज कपलर बद्दल विचारलं. हो आलो. त्यांचा नंबर घ्यायचा राहिला ना, माझ्या वहीत पाहिजे ना, माझ्याकडे खाली नाही सांगितलं. हे 10 बाय 10 मीटर पाणी फेकता. 500 लिटरच्या दरम्यान पाणी फेकतील तासाला. त्याला प्रेशर लागतं 2-2.5 kgच्या दरम्यान तिथं इनलेटला. त्याच्यामुळे ते फॉगर उघडत नाहीत लवकर. त्याला 2 kg प्रेशर, ओपनिंग प्रेशर आहे त्याचं LPDचं. तर आपण हे काय करू, 10 बाय 10 मीटरवर लावू. वरती लावता येतात, खाली लावता येतात, 1 मीटर लावता येतात, 1.5 मीटर लावता येतात, 2 मीटर लावता येतील. सगळं टेलर मेड आहे, असं युनिव्हर्सल काही नाही. तर आपण काय करायचं, ही वरती 32 mm घेऊ, 25 mm घेऊ, आणि जे पोल आहेत ना आपल्या पद्धतीने घेऊ. तुम्ही म्हणले आम्हाला ह्याची कॉस्ट कमी करायची, बांबू वापरा. बरोबर, काही करता येतं ना. तुम्ही म्हणले नाही मला हे डायमीटर जास्त वाटतंय, कमी डायमीटर घ्या, कमी थिकनेस घ्या. ते शेताप्रमाणे ठरेल लांबी रुंदी, हा लोड किती आहे, किती वेळ सहन करायचा आहे, कसं करायचं आहे त्याच्यावर ठरेल. तर ह्याचे 4 बेनिफिट आहेत वरच्या सिस्टमचे, आणि खालच्या सिस्टमचे 3 बेनिफिट आहेत, मिळून 7 होतात. मग ते सगळ्यांचं. आणि ह्याच्यामुळे काय होईल,
जसं आपण पावसाळ्यातलं वातावरण आता पहिलं वातावरण कसं भारी होतं ते निर्मिती आपल्याला करता येते. भारी आहे ना. मुद्दाम मी नेतो मध्ये सगळ्यांना. जोपर्यंत त्वचेने जाणवत नाही तोपर्यंत काही कळत नाही. डोळ्यापेक्षा त्वचा महत्वाची. तर आता हे पहा, हे खालचं ठिबक आहे ना, हे आम्ही सबसर्फेस आहे, डेमो आहे सबसर्फेसचा. 7वा जो बेनिफिट घ्यायचा आहे ना त्यासाठी आपल्याला सबसर्फेस करायचं. जमिनीच्या खाली नळ्या टाकायच्या त्या बी PCAS. आता नवीन फीचर आलं बघा, तिकडे सांगितलं नाही ना. PCAS म्हणजे काय? प्रेशर कॉम्पेन्सेटिंग आहे, प्रेशरला सहन करणारे, सारखं पाणी देणारे, सारखी खतं देणारे, परंतु अँटी सायफनिंग आहे. जे सिस्टम बंद केल्यानंतर सत करतं ना माती ते ओढत नाही, ते सबसर्फेसला सुद्धा. आता इथंच येतात ना, मी जास्त हुशार होतो तुमच्यामुळं. कशामुळं? सांगलीचे एक जण आले, ते म्हणले मी तर 5 वर्षापासून वापरतो हेच उसाला. 5वा खोड चालू आहे, खोडवा 5वा. आणि दुसरं हे तर वापरतोच आहे मी. टर्बोस्लिम बी सबसर्फेसला वापरली, काही प्रॉब्लेम नाही. टर्बोस्लिम चालते ना, कमी पैशावाली, कमी 3 रुपयाच्या दरम्यान येते, काही प्रॉब्लेम नाही. वापरल्यानंतरच कळेल ना. मग आपण म्हणतो मुळ्यात जातील का, कायच होईल का, जामच होईल का, तुटेलच का. तुटल्यावर बघून घेऊ. 10-15 सेंटीमीटर. म्हणजे बेडसाठी चांगली आहे. बेडवरच घ्या. कोणतं पीक बेडवरच घ्या. सोयाबीन बी बेडवरच घेतलं पाहिजे. सगळे पिकं, फळझाडं सुद्धा बेडवर. आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी, बरोबर आहे ना. दुसरे जे आपण म्हणतो ना फळझाड. आणि हे नाही का सबसर्फेस केल्यामुळे 7वा बेनिफिट घेता येतोय. कसा? थोडं मागे सारखं नाही. तुम्हाला ऑपरेट बी करून दाखवा आता. तर जजमेंट जोपर्यंत येत नाही ना, वर मारते का पाणी असं? वरती कशाला येईल मध्ये? फक्त तो वाल बंद ठेवा इकडला. 32 mm हा बंदच आहे, बंदच. नाही तर अजून भिजतात. आता नाही का, ही नाही का, 1.5 इंचाची वेंचुरी आपल्याला 1/2 इंचाच्या वेंचुरी द्यायच्या. प्रोडक्शन चालू झालंय तिकडे. कारण की नवीन कन्सेप्ट आहे हा, बाहेर कुठंच नाही अजून आपल्या एरियात. तर आपल्याला ऑक्सिगेशन साठी ही वेंचुरी वापरायची. समजलं? फर्टिगेशन करतोय, खतं देणे म्हणजे फर्टिलायझर अप्लिकेशन. ठिबक मधून त्याला फर्टिगेशन म्हणतो किंवा न्यूट्रिगेशन म्हणा. आता आम्ही ऑक्सिगेशन देणार आहेत. नवीन कन्सेप्ट. हा म्हणजे काय? मुळांना थोडं सरका बाजूला. चालू झाली का? तुम्हाला म्हणजे हवे वातावरणातली हवा वाढते आणि मुळाच्या कक्षेत जाणार आहे. 1/2 इंचाची वेंचुरी त्याला एलपीडीए मध्ये पाणी जाऊन प्लस पाणीच चाललंय ना, पाणीच कनेक्शन आहे त्याच्याबरोबर. हवे वातावरणात हवा चालले ना. आणि तणाचा मग पाणी काय कसं दिसेल तुम्हाला? पाणी अंडरग्राऊंड आहे ते. पाणी आतमध्ये. आता हे खोलून दाखवा लागेल पिंटू तुम्हाला इकडलं. तेव्हा माहित पडेल. कुठे काका या तुम्ही आहे हे पिंटू बोल सांगा. 100% लक्षात राहील. जजमेंट महत्वाचं आहे. हा आवाजाने येतं वेंचुरीचा. तर हे झाला 3रा बेनिफिट. म्हणजे मुळाच्या कक्षेत ऑक्सिजन जर गेला तर मुळांना ऑक्सिजन भेटेल आणि भविष्यात द्यायचाच आहे. मी तर प्रत्येकाला सांगतोय आपल्याला बी ऑक्सिजन लागणार आहे भविष्यात. आपल्या पिढीला लागेल का नाही माहिती नाही. नाही रेग्युलर मध्ये सांगू द्या मला कांद्याला चाललं नाही, सगळ्या पिकांना चालतं. कोथिंबीरीला चालेल, मोजकं चालवा. हे तुमचे डीलरला सांगून द्या असं बनवायचं आहे आपल्याला. आताच सांगून द्या. म्हणजे सागर पावसाळ्याचं वातावरण तयार करतो. बंद करू आता थोडं. हे तर लावाच लागत ना. असं हे लावाच लागत. 7 in 1 बनवू आपण त्याला. लक्षात राहू द्या. 7 in 1. 7 in 1. खाली ठिबक, वरती ड्रिप, वरती स्प्रिंकलर आणि खालचा ठिबक कोणता? सबसर्फेस. आणि सबसर्फेस साठी PCAS ट्यूब वापरली. जैन टर्बो टॉप PCAS, जैन टर्बो कॅस्केड PCAS. 2 ट्यूब आहेत आपल्याकडे. प्रेशर कॉम्पेन्सेटिंग अँटी सायफन ट्यूब. अँटी सायफनिंग ट्यूब. मातीचा नंबर दिलाय का? चर्चा करू नंतर. बिलकुल. किंमत आता तुमच्या हातात आहे. ह्याचे 40,000 लागतील वरच्या सिस्टमचे. पोलचे तुम्ही ठरवायचं. एकरी तर फिक्सच आहे ना. खाली लावा किंवा वरती लावा. पोल सोडून आणि ह्याला जवळपास 70-80 हजार रुपये. पण आपण ठरवायचंय. सर्वे करू, लांबी रुंदी पाहू, त्याच्यावर ठरू ना. अंतर किती ठेवायचं? 10 बाय 10 मीटर. उन्हाळ्यात पाऊस पडून आपण नंबर लिहिलाय का? आणि याचं साहेब याचं मॅक्झिमम डिस्टन्स किती घेतो? 32 mm च्या या पाईप वरती
आपण मॅक्झिमम डिस्टन्स किती घेऊ शकतो? मॅक्झिमम लांबी ना, लांबी हा ते आपल्याला जवळ ह्याचा डिस्चार्ज किती घेणार आहे, 2 मधला अंतर किती घेणार आहे, त्याच्यावर त्याचा HDR येईल. HDR प्रमाणे 32 mm च्या HDR मध्ये चेक करू किती लांबी धावली. पण एकदा आपण जर 40 मीटर घेऊ आपण. 40 मीटर 5-6 स्प्रिंकलर घेता येईल, 5-7 ते ठरेल. माझे ते थंब रूल माझे पाठ नाहीत ना. बरं, किती फुटावर आहे स्प्रिंकलर हे? हे 10 इथं 30 फुटावर टाकू आपण. 25 ते 30 फुटावर. एक म्हणजे आपला दीड पाईप 10 मीटर दीड पाईप मिनी स्पीकर समजा म्हणजे आपला 40 फुटावर बसतो. हो 40 फुट एक 20 फूट दीड पाईप वर हो लिहिलं. मग तुम्ही 5चं करा का 3चं दंड व्हायलाच बसेल का आपल्या इकडे? फोटिंग काढ. चलो मध्ये पैसे हां ते आपल्याला जागा जर घरी जर जागा असेल ना, हे असं आपण करू शकतो समजा. आणि इथे फिल्टर घरच्यासाठी भाजीपाला वगैरे आपण एवढा तयार करू शकतो. हे आपल्या घरच्या एक मोटरवर पण चालू शकतो आपल्याला. हो मस्त आहे हे. टाकायची गरज नाही का मग? साधा बिजली पेपर फक्त हे लावलाय. ते दाखवू राहिले आपले का तुम्ही घरी करू शकता बा, ते मोठी गोष्ट नाही. हे पण घरीच बनते. लागते ते असं. त्यात तुम्ही लाईव्ह डेमो पाहून घ्या. कर सकते हैं, ये अलग अलग भी आप लें, जैसे आपकी रिक्वायरमेंट है, जैसे इसका भी एडजस्टमेंट है, इसका एंगल भी कम ज़्यादा कर सकते हैं, इसकी हाइट भी कम ज़्यादा कर सकते हैं, और ये पूरा का पूरा स्टैंड दूसरी ओर भी लेके जा सकते हैं. आपको सिर्फ आउटलेट निकाल के रखना है. हाइड्रोलिक वॉल लगाओ मत लगाओ कुछ कंपल्शन नहीं है. ये हमारे हिसाब से हमें अभी ये सिस्टम रन करनी है, उसके हिसाब से हमने लगा के चांगलं आहे. चालू करणं मला तुम्ही नाही पाहिजे. बसा बसा. म्हणजे यायचं कसं आहे, हे करते ना प्रशिक्षण म्हणजे काय, हे इथं जे याचे प्रोडक्ट आहे इथं माहिती दिल्या जाते, तेच प्रशिक्षण. नवीन तर अजून म्हणजे आम्ही तिकडे जायचंच आहे ना, रेन पाईप आहे, सगळंच आहे याच्यातलं. हा जॉईंट सगळं
जे आपण पाहिलं ना ते आहे मोठे मोठे पाईप, जे मोठे मोठे पाईप आहे ते सगळं गिगळ आहे त्याचं. माणसं खूप हुशार म्हणून मी घड्याळ रे म्हणजे खाली नुसता पाऊस पडता नाही हे चांगलं आहे, पण म्हणजे त्याने ह्युमिडिटी जे त्या दिवशी म्हणजे मस्त अर्धा तास पाऊस चालू होता त्याचा वातावरण पूर्ण थंड, पण ते जास्त मोठं नाही करता येत आपल्याला. घरात तुम्ही म्हटलं तर अर्धा एकर, पण कॉस्टली पेक्षा बाकी लोक कुठे गेले? ओव्हरहेड मिनी स्प्रिंकलर अरेंजमेंट. रोप टेन्शनर. लहानपणी बर्फाच्या आईस्क्रीम नाही खाऊ हे आहे नाही आपलं सिस्टीम एका याच्यापासून तयार नाही. मेरे
आपल्या मातीपेक्षा याच्या जैनचं हे बियाणाचा प्रोजेक्ट आहे म्हणून आपण त्याला मातीपासून दूर ठेवलेलं आहे आणि याला पण मातीतच लावायचं आहे आपल्याला. ट्यूबर मग मिक्स हे फक्त शीड बनवतो आपण, याच्यातून 4 ते 5 ग्रामचा आपण शीड बनवतो. त्याला पुढच्या वर्षी नेट हाऊसमध्ये सॉइल मीडियामध्ये लावतो, 20-25 ग्रामचा करतो. त्याला परत पुढच्या वर्षी मातीमध्ये लावायचा आणि 35 ते 55 ग्रामचा झाला की शेतकऱ्यांना बियाणं द्यायचं. काय रेट असते सर? हे खाण्याच्या व्हरायटी साधारण 30-35 रुपये किलो आणि ज्या प्रोसेस चिपच्या ज्या व्हरायटी आहेत ते 40 रुपयापर्यंत असतात. मग तुमचा एवढा खर्च करून तुम्हाला 3-3 वेळा लावून परवडते का ते विकलं? मी यावर्षी आपण 15,700 टन बियाणं विकलं. किती? 15,700 टन बियाणं विकलं यावर्षी. मोठा विषय आहे ना, 200 कोटीचा बिझनेस आहे. ग्रॅन्युअल भेटणार नाही ना? नाही, आपण 30 ते 35 ग्राम, 35 ते 55 ग्रामचा म्हणजे तुम्हाला समजून सांगतो कशी प्रोसेस. हे जे वरची जी प्रोसेस आहे ना हे टिश्यू कल्चर लॅबची आहे. हा मदर प्लांट आपण शिमलाला रिसर्च सेंटर आहे बटाट्याचं, तिथून आणतो. कुपरी नाही, शिमलाला कुपरी म्हणून आहे. त्याच्यात ही लॅबची प्रोसेस आहे. ही बॉटल माझ्याकडे येणार म्हणजे अशी, तिला मी अशा ट्रेमध्ये लावणार. असं रोप तयार झाला का याला इथून कट करणार, विदाउट फ्रूट लावणार. याच्यात काही कंडिशन फॉलो करून त्याला पहिले मुळ्या फोडणार. याच्यातून जे काही बटाटे मिळतील व्हरायटीवर, काही व्हरायटी 40 दिवसानंतर बटाटे द्यायला लागतात, काहींना 45 दिवस लागतात, काहींना 55-60 दिवस पण लागतात, व्हरायटीवर आहे. याच्यातून 4 ते 5 ग्रामचा बटाटा मी तोडणार. हे बटाटे पुढच्या वर्षी अशा नेट हाऊसमध्ये पीठमासमध्ये लावणार, मातीमध्ये नाही. इथून मला 20-25 ग्रामचे बटाटे मिळतील. हे इथं हेच बटाटे मी UP पंजाबला भाड्याची जमीन करतो. आजच्या तारखेला आपण 1865 एकर जमीन भाड्याने घेतली आहे UP आणि पंजाब हरियाणा मिळून. त्याच्यातून 35 ते 55 ग्रामचा जो बटाटा मला मिळणार हा मी शेतकऱ्यांना बियाणं म्हणून देणार, असा विषय. म्हणजे बटाटा सीड कसं बनतं याची टोटल प्रोसेस आहे. आता अदर जिल्ह्यात समजा आम्ही मागणी केली आहे, तुम्ही जैनच्या डीलरशी संपर्क साधा, तुम्हाला घरपोच आणून देईल कुणीही असो. किती प्रोडक्शन देईल सर ते तसं? एरिया कुठला आहे? अमरावती जिल्हा. अमरावती म्हणा की जळगावमध्ये म्हणा आपल्याकडे तसा बटाटा येत नाही. आम्ही टाकर ग्राम म्हणून साईड 32 एकर बटाटा लावलेला आहे. आपलं उत्पादन 9 ते 10 टन आहे इथं. अमरावती आणि जळगाव जवळपास सेम आहे. आपल्याकडे येणारी व्हरायटी 2 वर्ष लागतील म्हणजे आपल्या टेम्परेचरला येऊन जाईल. आता R&D मध्ये आहे, काही आमच्या प्लॉटवर लावलेले आहे, काही शेतकऱ्यांना दिलेलं आहे. 2 वर्षामध्ये चांगली आपल्याकडे टेम्परेचरला येणारी व्हरायटी येऊन जाईल. तरी काही लोक करत होते सर आपल्याकडे करतात, पण मग कमर्शियल बघितलं तर आज बटाटा पुरवत नाही तसा 9 टनाने भागत नाही. हेच उत्पादन UP पंजाबमध्ये 15 ते 22 टनापर्यंत आहे. मोठा फरक आहे. UP मध्ये जास्त आहे, मेरठ आग्रा वगैरे. मेरठचा जो पट्टा आहे, अलीगडचा पट्टा आहे. याच्यातून ते झाड काढत प्रोसेस आपल्या कामाची नाही राहणार. बरोबर होतं ना. कॅमेरा जाते काय? इकडे 15 नाही जात म्हणजे बनते की 2 ते 5 लाख प्लॅन कुठच्या कुठं आहे तो आज आपण बनवून गेलं 150 रुपये ट्रे आहे का तो चिली 100 हो 150 रुपये ट्रे 150 रुपये हो 1.5 रुपयाचा एक नुसतं पाणी भरलं ज्याला पेपर रॅपिंग असते तर याला जे आपण रॅप करतो ज्यावेळेस आपण जमिनीत लागवड करतो तर त्याच्यात कमी मरण्याचं प्रमाण हे कमी येतं. त्याचप्रमाणे आपण गौरी शुगर क्वीन
कांद्याची किंमत नाही दिली. $950. एक झाडाची किंमत हो ना. हो. काली पत्ती, चिक्कू आपल्या काही कामाचे नाही. एवढे भाग आपल्या काही कामाचे सिल्लोड, अमरावती. तुम्ही बघितलं असेल ते जैन स्वीट ऑरेंज, त्याच्यात त्या 5 जाती आहेत. हे कुंटाचं रोप आहे, हे वाढवल्यानंतर याच्यात मायक्रो बडिंग केली जाते आणि एक 12 महिन्याचा रोप आपण शेतकऱ्यांना देतो. जैन स्वीट ऑरेंज, मोसंबी आणि संत्रा दोघी आहेत आपल्याकडे. या 5 जाती आहेत आमच्याकडे. आंबा बाहेर आहे विक्रीला. चार-पाच व्हरायटी घेऊन कोण नाही घेतली आपल्या तुमच्यासाठी. काय आपल्या काय ते मोसंबीच्या घेऊन टाकू. तोतापुरी, माहिती द्या. लक्षात घ्या, आता विदर्भात बी भरपूर शेतकरी आहेत, आंबा लागवडीचे येत आहे. याचा रूट बॉल निघतो. लक्षात घ्या, रूट ट्रेन कप आहे. कपामध्ये अशा रूट बॉईल होत नाही आणि सॉइललेस मीडियममध्ये आपण रोपं तयार केली. गावरान खुंटावर तर मग बांधलेले आहेत. केशरवर केशर बांधलेलं नाही आपण. आपल्या केशर, तोतापुरी, दशेरीमध्ये का हापूसला पर्याय रत्ना, सोनपरी आहे. दशेरीपासून मल्लिका, आम्रपाली, राजपुरी, विदेशी व्हरायटीमध्ये टॉमी केलेलं आहे. 300 रुपयामध्ये रोप आहे आपलं सॉइललेस मीडियम.